नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। PM किसान योजनेबाबत जी आहे एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे पुढील हप्ता येणार आहे, पण काही शेतकऱ्यांना जे आहे पैसे जे आहे मिळणार नाही आहेत। आता असं सांगितलं जात आहे की मग कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही मिळणार, पैसे कधी येणार, ही सगळी महत्त्वाची माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला जे आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर माहिती काय आहे ते बघूया। तर बघून घ्या मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजे 2,000 रुपये प्रत्येक हप्त्यात अशा प्रकारे जे आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे इथे जमा केले जातात। आता या योजनेबाबत जे आहे एक नवीन अपडेट जी समोर आलेली आहे। आता सरकार लवकरच जे आहे पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारीही करत आहे। पण यावेळी सरकारने काही नवीन नियम जे आहे लागू केलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे पैसे मिळण्यासाठी काही गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे। आता शेतकऱ्यांसाठी जे आहे सरकारने जे आहे ते जे नवीन नियम जे आहे ते लागू केलेले आहे। आता कोणते जे आहे या नियमामध्ये तुम्ही बसणार तरच तुम्हाला जे आहे सरकार जे आहे इथे पैसे देणार आहे। आता कोणतेही नवीन नियम आहे तेच आपण इथे बघणार आहोत। तर जो पहिला जो नियम आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो आहे E-KYC। आता भरपूर काही शेतकरी जे आहे त्यांनी जे आहे E-KYC जी आहे ती पूर्ण केलेली नाही आहे। अशा शेतकऱ्यांना जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता जो येण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे जे आहे शेतकरी बांधवांनी CSC केंद्रावर जाऊन आपली E-KYC जी आहे ती पूर्ण करायला पाहिजे, तरच जे आहे समोरचे जे आहे आपले PM किसान योजनेचे जे हप्ते जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये 100% इथे जमा होणार। कारण की E-KYC मुळे जे आहे अडचण येऊ शकते, त्यामुळे E-KYC जे आहे तुम्हाला इथे पूर्ण करावी लागणार आहे, तरच जे आहे तुमच्या खात्यामध्ये जे आहे इथे पैसे येणार आहे। आता जे मुख्य दुसरं कारण जे आहे ते आहे म्हणजे जमीन पडताळणी म्हणजे लँड व्हेरिफिकेशन। सरकार आता खात्री करत आहे की ज्या शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत ते खरोखरच जे आहे पात्र आहेत का, म्हणून काही ठिकाणी जे आहे जमीन पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। जर तुमची जमीन नोंदणी योग्य नसेल तर हप्ता थांबण्याची शक्यता आहे। आता भरपूर काही शेतकरी आहे त्यांच्या नावावरती जे आहे ते जमीन नाही आहे, ते जमीन जे आहे दुसऱ्याच्या नावावरती आहे, पण ते फक्त त्यांनी जे आहे PM किसान योजनेमध्ये जे आहे नाव फक्त टाकलेले आहे। अशा भरपूर काही शेतकरी जे आहे त्यांना जे आहे लँड व्हेरिफिकेशन त्यांचे होणार आहे, तरच त्यांना जे आहे जमीन जे आहे तुमची नोंदणी जर झालेली असेल तरच जे आहे तुमच्या खात्यावरती जे आहे जे PM किसान योजनेचा जे हप्ता आहे तो इथे जमा होणार आहे। आता मुख्य तिसरे कारण जे आहे ते आहे समस्या म्हणजे बँक खाते आणि आधार लिंक। तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल किंवा खाते बंद असेल तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत। म्हणून शेतकरी मित्रांनी जे आहे आपल्या बँक खात्यात जाऊन जे आहे आधार लिंक आणि DBT सक्रिय करणे हे तपासणे गरजेचे आहे। आता मित्रांनो जे आहे शेतकरी बांधवांचे जे आहे काही शेतकरी बांधवांचे आहे आता बँकेची KYC झालेली नाही आहे तुमची, तर हे पैसे जे आहे तुमचे अडकू शकतात। त्याच्यामुळे तुम्ही बँकेची जे आहे KYC करणे इथे आवश्यक आहे, आधार सोबत लिंक करणे आवश्यक आहे। हे संपूर्ण गोष्टी जे आहे तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमची जी बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन जे आहे तुम्ही तपासून घेऊ शकता। कारण की ह्या एका चुकीमुळे जे आहे तुमचा जो आहे हप्ता जो आहे तुमचा इथे अडकू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या बँक खाते जे आहेत पूर्ण तपासून घेणे आहे, कोणते कागद कमी आहे, कोणती KYC बाकी आहे, बँक खात्याला आपले आधार लिंक आहे का नाही, ही संपूर्ण माहिती जी आहे ती सर्व शेतकरी बांधवांनी जे आहे ते बँकेमध्ये जाऊन एकदा तपासून घेणे। आता चौथे जे आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे शेतकरी बांधवांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पैसे नेमके कधी येणार। आणि मीडिया रिपोर्टनुसार जे आहे सरकार लवकरच जे आहे पुढील हप्ता जे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची शक्यता आहे। म्हणूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे 2,000 रुपये थेट इथे जमा केले जाऊ शकतात। आता लवकरच म्हणजे आता परवाच दिवशी जे आहे म्हणजे 13 मार्चला जे आहे तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जे आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता 13 मार्चला जे आहे पैसे जमा होण्याचं इथे याच्यामध्ये जे आहे मी सांगितल्याप्रमाणे ह्या 3 कारणांमुळे जे आहे तुमचे जे आहे पैसे अडकू शकतात। त्यामुळे जे आहे 13 तारखेला त्याच लोकांचे जे आहे इथे पैसे पडणार आहे जे तिन्ही कारणांमध्ये जे आहे ते इथं पात्र ठरत असेल त्याच शेतकरी बांधवांना जे आहे इथे 2,000 रुपये जे आहे 13 तारखेला जमा होणार आहे। त्यामुळे जे आहे तुमचे जे 3 कामे जे आहे ते अवश्य तुम्ही तपासून घेणे। एक तर बँक खात्याचे आधार लिंक आहे का नाही, एक पहिलं कारण। दुसरं कारण म्हणजे तुमची E-KYC पूर्ण नसेल आणि तिसरं कारण म्हणजे जे आहे तुमची आपली PM किसानची E-KYC पूर्ण नसेल। या 2-3 कारणांमुळे जे आहे तुमचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे हे तिन्ही कारणे जे आहे तुम्ही इथे तपासून घेतले तरच तुमचे जे आहे समोरचे हप्ते जे आहे तुमचे येणार आहे। PM किसान योजनेचा हप्ता जो आहे 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जे आहे तिथे जमा होणार आहे। आता जे आहे जर PM किसान योजनेचा जर तुम्हाला जर इथे
मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता जर तुम्हाला इथे मिळत नसेल तर याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्ही खालील गोष्टी ज्या आहेत तपासून घेऊ शकता. त्याच 3 गोष्टी आहे की KYC पूर्ण करा, आधार बँकेला लिंक आहे का ते तपासून घ्या, जमीन नोंदणी योग्य आहे का हेही तुम्ही तपासून घ्या. या 3 गोष्टी व्यवस्थित असेल तर शेतकरी बांधवांना जे आहे इथं नक्कीच जो आहे तुमचा हप्ता जो आहे तुम्हाला इथे 13 मार्चला इथं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. या 3 गोष्टी तुमच्या जर इथे झालेल्या असेल तर तुम्हाला इथं हप्ता जो आहे तो मिळून जाणार. आता तर मित्रांनो, जो हप्ता जो आहे मित्रांनो, PM किसान योजनेची जी महत्त्वाची अपडेट होती. जर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओळखीच्या शेतकरी मित्रांना ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नवीन अपडेट्ससाठी धन्यवाद मित्रांनो.